हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा नीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते। आत्ता वाजले 8:15 आणि आम्ही चाललेलो आहे आमच्या वेन्यूला। तर माझ्याकडे बघून कळलंच असेल, मी अशी मस्त रेडी वगैरे झालेली आहे आणि आम्ही एका कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, तर ज्याचे 2 राऊंड आम्ही क्लिअर केलेत आणि आता आम्ही तिसऱ्या राऊंडसाठी फायनल राऊंडसाठी मुंबईमध्ये आलो आहे। तर मी कालच मुंबईमध्ये आली आहे किंवा कालपासून मी इथं आहे, पण मी एवढा काहीसा व्लॉग नाही केला आहे। सो आज आम्ही तिकडं चाललो आहे। सो बघा दिवसभरात मी काय काय करते आणि कशी जाते आमची कॉम्पिटिशन। तर आमच्या कॉलेजमधून 3 टीम आहेत, ओम, श्रुती, 2 मिनटं, सौरभ आणि मी आणि आमचे अजून एक पर्सन आहे सलाद, ती आम्हाला तिथं गेल्यावर भेटणार आहे। सो चलो बघूयात अजून दिवसभरात काय काय होतं आहे। स्टे ट्यून। तर आम्ही आलेलो आहे VN बेडकर कॉलेजला। फायनली आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे। मी यांचं फेस्ट वगैरे चालू आहे। सो ह्यांनी आमचे ID कार्ड चेक केलं आणि आमचं आधी असं ठरत होतं की आम्हाला कॉम्पिटिशनवाल्यांनी सांगितलं की तिथं प्रेझेंट होताना तुमचे ID डिस्क्लोज नाही झाले पाहिजे, इन्स्टिट्यूटचं नाव डिस्क्लोज नाही झालं पाहिजे, त्यामुळे आम्ही ID कार्ड न आणायचा प्लॅन करत होतो। पण ॲट द एंड ओमचं असं झालं की घ्या सोबत, काय वजन आहे तुम्हाला ID कार्डचं, आणि सो आम्ही ID कार्ड घेऊन आलं आणि आमचं इथे चेक केलं गेलं। सो चला आज जाऊया। 9:30 वाजताचा टायमिंग आहे आम्हाला, पण अजून टाईम आहे आम्हाला। सो चलो बघूया इतक्या वेळात आम्ही काय केलं तर मी नक्की दाखवेल तुम्हाला। तर बेसिकली आमचं रजिस्ट्रेशन करून झालं आहे, आम्ही बॅग्स तिकडेच आत ठेवल्यात। त्यांनी आम्हाला इथं वेगळे नेम्स दिलेत। मला व्हिज्युअलायझर आहे, यांना असं वेगवेगळं आहे। त्यांनी सांगितलं आहे इथं आपली आयडेंटिटी रिव्हील नाही करायची आम्हाला जेव्हा केव्हा विचारलं जाईल तेव्हा आम्हाला ही आयडेंटिटी सांगायची आहे। सो आम्ही हे स्टिकर्स लावून घेतलेत आणि आता आम्ही एका ठिकाणी चाललो आहे। तर चला बघूया आम्ही नक्की कुठे चाललो आहे, आय डोंट नो। तर त्यांनी एक पर्सन दिला आहे आमच्यासोबत, असं सांगितलं की यांच्यासोबत जाऊन या। सो आम्ही तिकडे आलो आहे। तर या लोकांनी आम्हाला नाश्त्याचं पण ठेवलं आहे, पण हे आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही घरून नाश्ता करून आलो आहे। सो हां, आम्ही सकाळच नाश्ता केला, आम्हाला हे माहीत नव्हतं इथं आल्यावर नाश्ता पण आहे, पण त्यांना नाही कसं म्हणायचं। सो आम्ही कॉफी घेतली आहे, सौरभने चहा घेतला आहे आणि आता आम्ही हे पिऊया आणि त्यांना मला तर कॉलेज बघायचं आहे। सो चलो बघूया। तर जसं की मी म्हटलं, आम्ही कॅन्टीनला गेलो, मस्त कॉफी वगैरे घेतली, जी काही एवढी खास आवडली नाही। त्याच्यानंतर आता हे असं त्यांचं जे ग्राउंड आहे ते आम्ही जरा एक्सप्लोअर करतो आहे आणि अजून 5-10 मिनटं आहेत आम्हाला 9:30 वाजायला आणि तिथं म्हणजे आतमध्ये जाऊन बसायला। सो चला आतमध्ये जाऊन बसल्यावर अजून काय काय होतं आहे, आम्ही दिवसभरात काय काय करतो हे नक्की बघा। स्टे ट्यून। आणि सकाळी त्यांनी गेस्ट लेक्चर्स ठेवलेले, त्यामुळे आम्ही आज जाऊन बसलो आणि देन गेस्ट लेक्चरला सुरुवात झाली आणि त्यावेळेस मी काहीच शूट नाही केलं। विषय असं झाला आहे, जो सकाळचा सेक्शन होता तो संपलेला आहे। मी ह्याच्याबद्दल बोलेल, मला एक गोष्ट बोलायची आहे, ती बाहेर गेल्यावर बोलेल। सध्या आम्ही आलो आहे लंच करायला आणि ह्या लोकांनी आम्हाला अशा प्लेट्स दिल्यात मस्तपैकी लंचच्या। स्वतः आम्ही 5 जण लंच करून घेतो आहे, देन बघू। असं झालं आहे, मी प्रेझेंटेशन देऊन आलेली आहे आणि अजून रिझल्ट वगैरे यायचा बाकी आहे। पण ज्यावेळेस माझं सकाळी आले होतं किंवा याच्या आधीचा दिवस जसा होता, तर माझं ना फुल असं झालं होतं की जर ह्या म्हणजे मी जर समजा सिलेक्ट नाही झाले किंवा ह्या लोकांनी पडण्याचा काही विचार नाही आला यांच्या डोक्यात माझ्या स्टार्टअपला घेऊन, तर मी खूप रडेल वगैरे किंवा नाही का, मला ते असं खूप हर्ट होईल मी असं, माझं आधीपासून डोक्यात होतं की मी रडणार आहे। पण सकाळी या लोकांनी जे काही लेक्चर्स घेतले त्यात इतक्या नवीन गोष्टी समजल्या किंवा इतक्या काही गोष्टी ऐकायला आणि समजून घ्यायला मिळाल्या की जरी समजा इथे या कॉम्पिटिशनमध्ये गोष्टी वर्कआउट नसतील होत, तरी तिथं जी इन्फॉर्मेशन मिळाली त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून मी माझं जे काही आहे ते पूर्ण म्हणजे माझं जे आयडिया आहे ती ॲज अ स्टार्टअप करायला काय करू शकते ह्याची सगळी माहिती त्या लोकांनी दिली। सो मी इतकी खुश होते। आता माझं असं झालं की हा मी रडेल, पण थोडीशी आधी जेवढी लय मोठा भोंगा बसवणार होते तेवढा नाही बसवणार आहे। सो चला बघूयात। आज तशी 4थी टीम गेली आहे, यांची पहिली टीम होती, माझी सेकंड होती, ओम त्यांचं पण झालं आहे, त्यांची थर्ड होती आणि अजून राहिलेत किती, आता 4थं चाललं आहे आणि अजून 6 टीम राहिलेत। सो चला बघूया कधी रिझल्ट लागतं आणि आम्ही अजून काय काय करतो आहे। स्टे ट्यून। तर ही जी कॉम्पिटिशन होती कोण बनेगा एंटरप्रेनर,
ती VN बेडेकर कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांनी ऑर्गनाईज केलेली आणि हा व्हिडिओ देखील त्यांनी म्हणजे तिथल्या लोकांनीच बनवलेला आहे आणि तो जो आमचा फायनलिस्टचा ग्रुप आहे त्यांनी त्याच्यावर पाठवलेला. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, इतका सुंदर व्हिडिओ त्यांनी क्रिएट केला आहे. तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी की स्टार्टिंगला माझ्या मनात म्हणजे मी एक वेगळी कन्सेप्ट ठेवलेली. मला असं वाटत होतं की जे 10 ग्रुप्स तिथे आले आहेत त्यातल्या 5 ग्रुप्सला ते डायरेक्ट फंडिंग करणार आहेत आणि माझं फुल ते डोक्यात होतं की जर 10पैकी 5 निवडणार आहेत तर त्यात मी असायला हवं आणि जर नसेल तर मग मी रडेल किंवा मला वाईट वाटेल. तर फायनली ज्यानंतर आमचं सगळं करून झालं त्यांनी विनर अनाऊन्स केले, म्हणजे सर्टिफिकेट सगळ्यांनाच दिले आणि लास्टला विनर अनाऊन्स केले. तर सौरभ आणि ओम यांचा पहिला नंबर आला आणि मी इतकी खुश होते त्यांच्यासाठी, खूप जास्त खुश होते. आणि हे सगळं ज्यावेळेस चाललेलं तर त्यावेळेस त्यांच्याकडून खरंच खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तिथल्या लोकांकडून. म्हणजे जे मी खूप रडेल, हर्ट होईल असं मला वाटलेलं ते तितकंसं नाही झालं. त्याच्यानंतर आम्ही जे ज्युरी होते त्यांनी त्यांची मतं मांडली, त्यांनीही आम्हाला खूप छान गाईड केलं. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि 1-2 दिवस तिथेच मुंबईमध्ये घालवले. मस्तपैकी फिरलो मुंबई आणि रिटर्न आलो. आणि रिटर्न आल्यानंतर ऑब्व्हियसली कॉलेजला आमच्यावर प्राऊड असणं स्वाभाविकच आहे. सो आम्ही सगळ्यांकडे गेलो, प्रिन्सिपल मॅमकडे गेलो, निगडे सर जे की आमचे गाईड आहेत, जे आम्हाला कॉलेज लेवलला गाईड करतात, जे आमचं इनोव्हेशन क्लब आहे त्याचे गाईड आहेत. तर जसं की ऑलरेडी सगळ्यांना न्यूज समजलेली होती, सगळ्यांना माहीत होतं की आमचा नंबर आलेला आहे. बट तरीसुद्धा तो एक आनंद असतो स्वतः जाऊन सगळ्यांना सांगायचा, सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचा. सो आम्ही सगळ्यांना जाऊन भेटलो, सगळ्यांना जाऊन ट्रॉफी दाखवली, सगळ्यांशी जाऊन आमचा जो एक्सपिरियन्स होता, जे तिथं जाऊन आम्ही फील केलं ते सांगितलं. आणि तिथं जाऊन त्या मुमेंटला उभं राहण्यासाठी या सगळ्यांनी जो कधी ना कधी कुठे ना कुठे आम्हाला जो सपोर्ट केला आहे, जे मार्गदर्शन केलं आहे, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद मानलं. आणि असं नाही की जर आम्ही समजा डिग्रीवाले आहोत तर डिप्लोमावाल्यांनी आम्हाला कधी सपोर्ट नाही केला किंवा त्यांचं कधी मार्गदर्शन नाही मिळालं. सो आम्ही त्याही सगळ्यांकडं गेलो, डिग्री डिप्लोमा सगळ्या टीचरांचे आम्ही आशीर्वाद घेतले. आमच्या पुढच्या कामासाठी खूप मनापासून सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. तर त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी फुल अवतार करून आले होते. म्हणजे नॉर्मली मी जशी कॉलेजला येते तशी. आणि ते मला समजलं की अजून एक कमिटी येणार आहे आणि त्यांना आम्हाला भेटायचं आहे आणि आज कॉलेजमध्ये थांबायचं आहे थोडा वेळ, ती लोक येईपर्यंत, त्यांना भेटेपर्यंत. सो मी घरी जाऊन अशी मस्त तयार होऊन आली आहे, मस्त म्हणजे फक्त ब्लेझर घालून आले. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवेल, अजून काही होईल असं वाटत नाही. म्हणजे आम्ही जस्ट जाऊन त्या कमिटीला भेटणार आहोत, दाखवणार आहोत की आम्ही आमच्या कॉलेजमधून काय काय करतो आहे अशा टाईपचं. सो हा व्हिडिओ मी इथंच संपवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय बाय.